नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र भाग 1 हा जो आपला पेपर नंबर 9 आहे, या पेपर नंबर 9 मधील मॉड्यूल नंबर 3 एक्सचेंज रेट, विनिमय दर, हे जे आपलं मॉड्यूल आहे, या मॉड्यूलच्या संदर्भातील जी चर्चा आहे, ही चर्चा या ठिकाणी करणार आहोत. आपण पाहतो की पूर्वी दोन चलनामधील विनिमय दर हा सुवर्ण निर्यात बिंदूंनी नियंत्रित केला जात होता. अलीकडील काही वर्षांमध्ये कोणत्याही देशात सुवर्ण चलन पद्धत अस्तित्वात राहिलेली आपल्याला दिसून येत नाही आणि याचा परिणाम म्हणून प्रामुख्यानं जो सुवर्ण समता सिद्धांत होता, हा सुवर्ण समता सिद्धांत कालबाह्य झालेला आपल्याला दिसून येतो. बहुसंख्य देश अपरिवर्तनीय कागदी चलन पद्धत वापरत असलेले आपल्याला दिसून येतात आणि प्रामुख्यानं कागदी चलन पद्धतीमध्ये चलनाच्या खरेदी शक्ती समता सिद्धांतानुसार विनिमय दराची जी निश्चिती आहे, ही निश्चिती होत असलेली आपल्याला दिसून येते. प्रामुख्यानं असं जरी असलं तरी जो सुवर्ण समता सिद्धांत होता, या सुवर्ण समता सिद्धांतामध्ये प्रामुख्यानं दोन देशातील जो चलनामधील विनिमय दर आहे, हा चलनातील विनिमय दर स्थिर राहत होता. म्हणजेच याचा अर्थ काय, तर हुंडण्यावर दर किंवा विनिमय दर अजिबात बदलत नव्हता असा त्याचा अर्थ नाही. थोड्याफार प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये जो बदल आहे, हा बदल अपेक्षित असला किंवा जरी होत असला तरी प्रामुख्यानं जे स्थैर्य आहे, म्हणजेच की विनिमय दरामध्ये जे स्थैर्य आहे, हे स्थैर्य ठेवण्याला प्राधान्य दिलं जात असलेलं आपल्याला दिसून येत होतं. प्रामुख्यानं अलीकडील काही वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या माध्यमातून दोन देशातील विनिमय दरामध्ये स्थैर्य राखण्याचा जो प्रयत्न आहे, हा प्रयत्न केला जात असलेला आपल्याला दिसून येतो. विनिमय दरापासून लवचिक विनिमय दरामध्ये हळूहळू जो बदल आहे, हा बदल होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. ज्या देशांनी अपरिवर्तनीय कागदी चलन पद्धत स्वीकारलेली आहे, अशा देशांच्यामध्ये विनिमय दरात वारंवार बदल घडून येत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. याचं कारण जर आपण विचारात घेतलं तर आपल्या लक्षात येतं की प्रामुख्यानं विनिमय दर हा क्रयशक्ती समता सिद्धांतानुसार ठरत असलेला आपल्याला दिसून येतो आणि त्या अनुषंगानं प्रामुख्यानं आपण या ठिकाणी विनिमय दर आणि क्रयशक्ती समता सिद्धांत नेमका काय आहे, या संदर्भातील जी चर्चा आहे, ही चर्चा करणार आहोत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी विनिमय दरामध्ये स्थैर्य राखण्याचा प्रयत्न करत असलेला आपल्याला दिसून येते आणि त्यासाठी क्रयशक्ती समता सिद्धांताचा वापर होत असलेला आपल्याला दिसून येतो. प्रामुख्यानं एका देशामध्ये असणाऱ्या चलनाची दुसऱ्या देशातील चलनात व्यक्त केलेली जी काही किंमत आहे, ही किंमत म्हणजे विनिमय दर असं म्हटलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये विनिमय दराला अत्यंत महत्त्वाचं स्थान असलेलं आपल्याला दिसून येतं. याला या ठिकाणी आपण काय म्हणतो, तर हुंडणावळीचा दर असं सुद्धा म्हणत असतो. आपण विनिमय दर म्हणजे नेमकं काय, त्याच्या व्याख्या आणि उदाहरणं याबाबत सविस्तर चर्चा या ठिकाणी करणार आहोत. ज्याप्रमाणे एखाद्या वस्तूची किंमत आपण आपल्या चलनामध्ये व्यक्त करतो, त्याचप्रमाणे दोन देशांमधील विनिमय दर हा संबंधित चलनाच्या खरेदी शक्तीवरती अवलंबून असलेला आपल्याला पाहावयास मिळतं. आपण जर उदाहरण घेतलं तर आपल्या लक्षात येतं की समजा एका वस्तूची ब्रिटन या देशामध्ये असणारी जी काही किंमत आहे, ही किंमत 1 पाऊंड आणि भारतामध्ये त्याच वस्तूची किंमत जर 94 रुपये असेल, तर ब्रिटनमधील 1 पाऊंडाची खरेदी शक्ती भारतातील 94 रुपये एवढी असलेली आपल्याला पाहावयास मिळते.
हे जर आपण उदाहरण पाहिलं तर प्रामुख्यानं क्रयशक्ती समता सिद्धांतानुसार जर आपण विनिमय दर जर विचारात घेतला तर आपल्या लक्षात येतं की 1 पौंड बरोबर भारतामधील 94 रुपये असा हा जो काही विनिमय दर आहे, हा विनिमय दर निश्चित होत असलेला आपल्याला दिसून येईल. आपण विनिमय दराच्या वेगवेगळ्या विचारवंतांनी दिलेल्या ज्या काही व्याख्या आहेत त्या व्याख्या पाहणार आहोत. त्यातील जी पहिली व्याख्या आहे क्लिअर व क्रम्प यांनी दिलेली जी व्याख्या आहे, ही व्याख्या जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येतं एका देशाच्या चलनाच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्या देशाचं किती चलन मिळतं हे मोजण्याचं साधन म्हणजे विनिमय दर. म्हणजेच क्लिअर आणि क्रम्प यांनी काय सांगितलेलं आहे तर एका देशाच्या चलनाच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्या देशाचं किती चलन मिळतं, म्हणजेच की भारतामधील 100 रुपये जर आपण अमेरिकेला दिले तर अमेरिका आपल्याला त्या 100 रुपयाच्या मोबदल्यामध्ये किती डॉलर देणार आहे हे या ठिकाणी निश्चित असतं. आणि प्रामुख्यानं हा जो दोन देशातील चलनाचा जो विनिमय दर आहे, हा विनिमय दर या ठिकाणी महत्त्वाचा असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच एका देशाच्या चलनाची दुसऱ्या देशाच्या चलनातील किंमत म्हणजे विनिमय दर होय. याला या ठिकाणी आपण हुंडणावळीचा दर असं सुद्धा म्हणत असतो. मागं या संदर्भातील सविस्तर चर्चा या ठिकाणी आपण केलेली आहे. प्रामुख्यानं भारतातील रुपयाचं डॉलरच्या संदर्भातील मूल्य जर कमी झालं तर त्याला आपण चलन मूल्य घट असं म्हणत असतो. उलट परिस्थितीमध्ये बाजारातील चलनाची मागणी पुरवठ्यातील बदल यानुसार विनिमय दरामध्ये जो बदल आहे हा बदल घडून येत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं एखाद्या चलनाची दीर्घ कालावधीमध्ये जी सर्वसाधारण किंमत ठरलेली असते त्यास आपण समतोल विनिमय दर असं म्हणत असतो. प्रामुख्यानं समतोल विनिमय दराच्या संदर्भामध्ये स्कॅमेल यांनी जी व्याख्या आहे ही व्याख्या देत असताना स्पष्ट केलेलं आहे की एखाद्या विशिष्ट कालखंडामध्ये देशात पूर्ण रोजगाराची परिस्थिती असताना चलनाच्या आयात निर्यातीच्या नियंत्रणामध्ये कोणतेही बदल केले नसताना आणि देशातील सोन्याच्या साठ्यामध्ये आणि परकीय चलनाच्या साठ्यामध्ये कोणताही बदल घडून आला नसताना प्रस्थापित होणारा विनिमय दर म्हणजे समतोल विनिमय दर होय. म्हणजेच स्कॅमेल यांना या ठिकाणी काय सांगायचं आहे तर प्रामुख्यानं समतोल विनिमय दर कधी निश्चित होतो तर दोन देशांच्यामध्ये असणाऱ्या रोजगाराच्या परिस्थितीमध्ये कुठलाही बदल घडून येत नाही. म्हणजेच रोजगारामध्ये वाढ किंवा घट घडून येत नाही. त्याचबरोबर आयात निर्यातीच्या नियंत्रणामध्ये कोणतेही बदल घडून येत नाहीत. म्हणजेच की दोन देशांच्यामध्ये ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय व्यापार चालत असतो त्यावेळेला जेवढी आयात केली जाते तेवढीच निर्यातसुद्धा केली जाते. म्हणजेच याच्यामध्ये कुठलाही बदल घडून येत नसतो. त्याचबरोबर सोन्याच्या साठ्यामध्ये आणि परकीय चलनाच्या साठ्यामध्ये कुठलाही बदल होत नसलेला आपल्याला पाहावयास मिळतो. अशी जी परिस्थिती निर्माण झालेली असते त्याला या ठिकाणी आपण समतोल विनिमय दर असे म्हणत असतो. अशा पद्धतीनं प्रामुख्याने विनिमय दर म्हणजे काय, त्याच्या वेगवेगळ्या विचारवंतांनी केलेल्या व्याख्या आणि समतोल विनिमय दर या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपण केलेली आहे. आपण पुढे जाऊन प्रामुख्यानं आपल्या अभ्यासक्रमामध्ये असणारा सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे क्रयशक्ती समता सिद्धांत, पर्चेसिंग पॉवर पार्टी थेरी असं त्याला म्हटलं जातं. PPP थेरी असं सुद्धा त्याला म्हटलं जात असलेलं आपल्याला दिसून येतं. ज्या देशानं कागदी चलन पद्धत स्वीकारलेली आहे अशा दोन देशांच्यामध्ये विनिमय दर नेमका कसा ठरतो या घटकाचं स्पष्टीकरण प्रामुख्यानं कॅसल यांनी दिलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि हे स्पष्टीकरण त्यांनी क्रयशक्ती समता सिद्धांताच्या माध्यमातून दिलेलं आपल्याला दिसून येतं. प्रामुख्यानं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ज्या वेळेला दोन देशातील व्यापारामध्ये अपरिवर्तनीय कागदी चलन पद्धत अस्तित्वात असते तेव्हा अशा देशांच्यामध्ये ठरणारा विनिमय दर हा त्या देशातील चलनाच्या खरेदी शक्ती समतेतून ठरणाऱ्या विनिमय दराभोवती फिरत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. प्रामुख्यानं
एका देशातील चलनाला दुसऱ्या देशातून मागणी येते, याचं मूलभूत कारण म्हणजे चलनाची खरेदी शक्ती. म्हणजेच प्रामुख्यानं एखाद्या देशातील चलनाला मागणी नेमकी काय येते याचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न कॅसल यांनी केलेला आहे. प्रामुख्यानं त्या देशातील चलनाला मागणी येण्याचं कारण जर आपण पाहिलं तर त्या चलनामध्ये असणारी जी काही खरेदी शक्ती आहे, या खरेदी शक्तीमुळं प्रामुख्यानं त्या चलनाला मागणी येत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि प्रामुख्यानं ती खरेदी शक्ती वापरून परदेशात वस्तू आणि सेवा खरेदी करता येत असलेल्या आपल्याला दिसून येतात. परंतु असं जे परकीय चलन असेल किंवा स्वदेशी चलन असेल, हे देऊन खरेदी करावे लागत असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच की परकीय चलन खरेदी करण्यासाठी स्वदेशी चलन द्यावं लागत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि त्यामुळं ज्या दराने दोन देशातील चलनाची खरेदी शक्ती समान होते, त्या ठिकाणी हुंडणावळीचा जो दर आहे किंवा विनिमयाचा जो दर आहे हा निश्चित होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्याने दोन देशातील चलनाच्या खरेदी शक्ती ज्या ठिकाणी समान होते, त्या ठिकाणी विनिमय दर निश्चित होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आपण या ठिकाणी उदाहरण पाहणार आहोत की अमेरिकेतील $1 खर्च केला तर जेवढ्या वस्तू खरेदी करता येतात तेवढ्याच वस्तू खरेदी करण्यासाठी भारतामध्ये $75 खर्च करावे लागत असतील, तर अमेरिकेच्या $1 आणि भारतातील $75 खरेदी शक्ती समान असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच की या ठिकाणी विनिमय दर कसा असणार आहे, अमेरिकेतील $1 बरोबर भारतातील $75 हा त्याचा विनिमय दर निश्चित होत असलेला आपल्याला दिसून येतो. याला या ठिकाणी आपण खरेदी शक्ती समता सिद्धांत असं म्हटलं जात असलेलं आपल्याला दिसून येतं. प्रामुख्यानं या ठिकाणी दोन देशातील चलनाचा विनिमय दर निश्चित होत असलेला आपल्याला दिसून येतो. आपण पुढे जाऊन प्रामुख्यानं सिद्धांताची मांडणी करत असताना कॅसल यांनी जो समतोल विनिमय दर आहे, हा समतोल विनिमय दरामध्ये होणारे बदल मोजण्याच्या दृष्टिकोनातून खरेदी शक्ती समता सिद्धांताची मांडणी केलेली आपल्याला पाहावयास मिळते. प्रामुख्यानं ही मांडणी करत असताना त्यांनी निर्देशांकाचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. देशांतर्गत चलनाच्या क्रयशक्तीतील बदल निर्देशांकाच्या मदतीनं मोजता येतात. म्हणजेच की देशांतर्गत असणारं जे काही चलन आहे, या चलनाची क्रयशक्ती किंवा त्याला आपण काय म्हणतो, खरेदी शक्ती असं म्हणत असतो, त्याच्यामध्ये होणारा जो बदल आहे, हा बदल मोजण्यासाठी निर्देशांकाची मदत घेतली जात असलेली आपल्याला दिसून येते. आपण पुढं निर्देशांकाच्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. म्हणजेच की क्रयशक्तीतील बदल मोजण्यासाठी किंवा खरेदी शक्तीतील बदल मोजण्यासाठी निर्देशांकाचा वापर केला जात असलेला आपल्याला दिसून येतो. प्रामुख्यानं सिद्धांताची मांडणी पाहत असताना हुंडणावळीचा दर जर आपल्याला माहीत असेल तर नवीन हुंडणावळीचा दर ठरवण्यासाठी त्यांनी एक सूत्र दिलेलं आहे. ते सूत्र काय आहे, तर नवीन हुंडणावळीचा दर बरोबर मूळ वर्षातील विनिमय दर गुणिले स्वदेशातील किंमत निर्देशांक भागिले विदेशातील किंमत निर्देशांक, हे जे सूत्र आहे, या सूत्राच्या मदतीनं प्रामुख्याने काय केलं जातं, तर नवीन हुंडणावळीचा दर या ठिकाणी निश्चित केला जात असलेला आपल्याला दिसून येतो. वर आपण अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये होणारा जो विनिमय दर आहे, हा विनिमय दर पाहिलेला होता. त्यामध्ये अमेरिकेतील $1 बरोबर भारतातील $75 हा मूळचा विनिमय दर ठरलेला आहे. आता आपल्याला नवीन जर दर काढायचा असेल, म्हणजेच की समजा या ठिकाणी हे आपण उदाहरणाच्या साहाय्यानं या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा करणार आहोत. 1990-91 हे मूळ वर्ष या ठिकाणी आपण विचारात घेतलेलं आहे. अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये असणारा जो काही विनिमय दर आहे, हा विनिमय दर 1990-91ला $1 अमेरिकन बरोबर भारतातील $46 असा हा दर होता. दोन्ही देशातील किमती जर बदलल्या आणि
त्या देशातील किमतीतील बदल मोजण्यासाठी निर्देशांकाचा वापर केला जात असलेला आपल्याला दिसून येतो. किमतीतील बदलामुळं अमेरिकेतील किंमत निर्देशांक 900 झाला आणि भारतातील किंमत निर्देशांक जर 1400 झालेला असेल तर नवीन निर्देशांक किंवा नवीन हुंडनावळीचा जो दर आहे किंवा विनिमयाचा दर आहे हा कसा असणार आहे? वरील सूत्राप्रमाणे काय आहे सूत्र? तर नवीन हुंडनावळीचा दर बरोबर मूळ वर्षातील विनिमय दर गुणिले स्वदेशातील किंमत निर्देशांक भागिले विदेशातील किंमत निर्देशांक. या सूत्रामध्ये आपण या जर किमती घातल्या तर आपल्याला नवीन हुंडनावळीचा दर या ठिकाणी प्राप्त होईल. याच्यामध्ये जर आपण किमती घातल्या तर आपल्या लक्षात येतं की अमेरिकेतील $1 बरोबर भारतातील 46 रुपये हा आपला मूळ हुंडनावळीचा दर असलेला आपल्याला दिसून येतो. नवीन हुंडनावळीचा दर जर आपण या ठिकाणी पाहिला तर आपल्या लक्षात येतं की सूत्राप्रमाणे प्रामुख्यानं मूळ वर्षातील विनिमय दर आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. काय? अमेरिकेतील $1 बरोबर भारतातील 46 रुपये गुणिले स्वदेशातील किंमत निर्देशांक भागिले विदेशातील किंमत निर्देशांक. वर पाहिल्याप्रमाणे किंमत निर्देशांक अमेरिकेतील किंमत निर्देशांक किती होता? तर 900 रुपये आणि भारतातील किंमत निर्देशांक किती होता? 1400. हे जर त्या सूत्रामध्ये घातलं 1400 भागिले 900 बरोबर 71.55. म्हणजेच या ठिकाणी नवीन हुंडनावळीचा दर किती आलेला आहे? $1 बरोबर 71.55 रुपये. याचा अर्थ काय होतो? तर प्रामुख्यानं अमेरिकेमधील लोकांना $1 बरोबर 46 रुपयांच्या ऐवजी 71.55 रुपयाच्या वस्तू खरेदी करता येत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजेच की हे जे उदाहरण आहे या उदाहरणामध्ये भारतातील किमती जर वाढल्या आणि अमेरिकेतील किमती कमी प्रमाणात वाढल्या तर रुपयाचं मूल्य कमी होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अशा पद्धतीनं प्रामुख्यानं कॅसल यांनी या ठिकाणी सिद्धांताची जी सापेक्ष मांडणी आहे ही सापेक्ष मांडणी या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते. यानंतर यातला जो पुढचा भाग आहे त्याबाबतची जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. सिद्धांताचं जे काही टीकात्मक परीक्षण आहे किंवा सिद्धांतावरती केल्या गेलेल्या ज्या काही टीका आहेत या टीका नेमक्या काय आहेत याबाबतची चर्चा या ठिकाणी करणार आहोत. त्यातील पहिली टीका आहे खरेदी शक्ती आणि विनिमय दर संबंध अयोग्य स्वरूपाचा असल्याची पहिली टीका केली गेलेली आपल्याला दिसून येते. सिद्धांतामध्ये चलनाच्या खरेदी शक्ती समानतेनं हुंडनावळीचा दर ठरतो असं या ठिकाणी म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. पण प्रत्यक्षामध्ये समतोल दर त्यापेक्षा कसा असतो? वेगळा असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच दोन देशातील चलनाची खरेदी शक्ती आणि विनिमय दर यामध्ये प्रत्यक्ष फलनात्मक संबंध असलेला आपल्याला दिसून येतो. परंतु व्यवहारामध्ये तसं आढळून येत नाही किंवा दोन देशांच्यामध्ये तसा फलनात्मक संबंध आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाही. याचं कारण जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की विनिमय दरांवरती इतर अनेक घटकांचा प्रभाव पडत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं दोन देशांच्यामध्ये होणारे जे काही सट्टेबाजीचे व्यवहार असतील, दोन देशांमध्ये आकारल्या जाणाऱ्या जकाती असतील, त्याचबरोबर दोन देशांच्यामध्ये होणारी भांडवलाची आयात आणि निर्यात असेल, हे जे सगळे घटक आहेत या सगळ्या घटकांचा परिणाम प्रामुख्यानं या खरेदी शक्तीवरती होत असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच प्रामुख्यानं खरेदी शक्ती आणि विनिमय दर यांचा जो संबंध आहे हा अयोग्य स्वरूपाचा आहे अशी टीका केली गेलेली आपल्याला दिसून येते. दुसरी टीका आपल्याला सांगता येते किंमत पातळी आणि निर्देशांकातील दोष. सिद्धांतामध्ये दोन देशातील किंमत पातळीची तुलना या ठिकाणी केली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि त्यानुसार चलनाची क्रयशक्ती ठरवली जात असलेली आपल्याला दिसून येते. परंतु
साधारणतः किंमत पातळी ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना फारशी उपयोगी ठरत नसलेली आपल्याला दिसून येते. चलनाची खरेदी शक्ती मोजण्यासाठी निर्देशांक तयार करावे लागत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. परंतु जर निर्देशांक सदोष असतील तर त्या निर्देशांकाच्या मदतीनं सिद्धांताची केलेली जी मांडणी आहे ही सुद्धा सदोष आहे अशी टीका केली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतरची तिसरी टीका आपल्याला सांगता येते किंमत बदलाकडे दुर्लक्ष. प्रामुख्यानं मूळचा विनिमय दर माहीत असेल तर नवीन विनिमय दर काय असतो याचं स्पष्टीकरण सिद्धांतामध्ये केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. पण बऱ्याच वेळेला मूळचा विनिमय दरच माहीत नसेल किंवा तो माहिती नसेल तर त्यामुळं नवीन विनिमय दर ठरवणं हे कठीण होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच किंमत बदलाकडं सिद्धांतामध्ये दुर्लक्ष केल्याची टीका केली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. चौथी टीका आपल्याला सांगता येते अवास्तव गृहीते. देशांतर्गत वस्तूची किंमत आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये समाविष्ट झालेल्या वस्तूच्या किमतीच्या प्रमाणामध्ये बदलते असं सिद्धांतामध्ये गृहीत धरलेलं आपल्याला दिसून येतं. परंतु हे जे गृहीत आहे हे चुकीचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. कारण आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये समाविष्ट होणाऱ्या वस्तू कायम त्याच आणि स्थिर राहतील असं सिद्धांतामध्ये मानलेलं आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये वस्तूमध्ये आणि इतर घटकांच्यामध्ये सातत्यानं बदल होत असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच की सिद्धांताची मांडणी करत असताना अवास्तव स्वरूपाची गृहीते विचारात घेतलेली आपल्याला पाहावयास मिळतात. त्यानंतरची पाचवी टीका आपल्याला सांगता येते विरोधाभास. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये समाविष्ट झालेल्या वस्तूंच्या किमती हुंडणावळीचा दर ठरवतात असं म्हटलेलं आहे आणि प्रामुख्यानं हे चुकीचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच असं म्हणण्याच्या ऐवजी हुंडणावळीचा दर वस्तूच्या किमती ठरवतो असं म्हणणं अधिक उपयुक्त ठरलं असतं. परंतु सिद्धांतामध्ये हा एक विरोधाभास आपल्याला दिसून येतो. त्यानंतरची सहावी टीका आपल्याला सांगता येते खुल्या व्यापार धोरणाचा अभाव. खरेदी शक्तीच्या समानतेमुळं हुंडणावळीचा दर ठरवण्यासाठी सर्व राष्ट्रांनी खुल्या व्यापारी धोरणाचा अवलंब केला पाहिजे असं गृहीत धरलेलं आहे. पण प्रत्यक्षामध्ये आज कुठलाही देश खुल्या व्यापारी धोरणाचं समर्थन करत नाही किंवा कुठल्याही देशामध्ये खुल्या व्यापारी धोरण अस्तित्वात असलेलं आपल्याला पाहावयास मिळत नाही आणि त्यामुळं सिद्धांतामध्ये अनेक मर्यादा येत असलेल्या आपल्याला दिसून येतात. ही एक टीका केली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. पुढची टीका आपल्याला सांगता येते परिणामकारक घटकांकडे दुर्लक्ष. हुंडणावळीच्या दरावरती प्रामुख्यानं बँका, वाहतूक, कर्जाच्या आयात निर्यातीचा, प्रवासी, विद्यार्थ्यांनी केलेला खर्च या सर्व घटकांचा परिणाम होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. परंतु सिद्धांतामध्ये या घटकांकडे दुर्लक्ष केलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच की परिणामकारक घटकांच्याकडं सिद्धांतानं दुर्लक्ष केल्याची टीका केली गेलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढची टीका आपल्याला सांगता येते आयात निर्यात कराचा परिणाम. आपण पाहतो की वेगवेगळे देश आयात कर असेल, निर्यात कर असेल, आयात निर्यातीचे परवाने असतील, यामुळे काय होतं तर दोन देशातील चलनाच्या खरेदी शक्ती समतेमुळे ठरणाऱ्या विनिमय दरापेक्षा प्रत्यक्ष विनिमय दर हा वेगळा ठरत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि याचा विचार सिद्धांतामध्ये केलेला नाही अशा स्वरूपाची टीका केली गेलेली आपल्याला दिसून येते. केन्स यांनी केलेली जी टीका आहे या केन्स यांनी केलेली टीका जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येतं की केन्सनी स्पष्ट केलेलं आहे की सिद्धांतामध्ये जे पारस्परिक मागणी आहे या मागणीच्या लवचिकता विचारात घेतलेली नाही अशी टीका त्यांनी सिद्धांतावरती केलेली आपल्याला पाहावयास मिळते. हायेक यांनी सुद्धा या ठिकाणी टीका केलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की हुंडणावळ दरात बदल झाल्यानंतर अंतर्गत किमतीमध्ये बदल घडून येतात, त्यापूर्वी नाही. म्हणजेच की हुंडणावळ दरात किंवा विनिमय दरात बदल झाल्यानंतरच देशाच्या अंतर्गत किमतीमध्ये बदल घडून येतात, तोपर्यंत बदल घडून येत नाहीत अशी टीका त्यांनी केलेली आहे. आणि शेवटची टीका आपल्याला सांगता येते पिगू यांनी केलेली टीका. प्रामुख्यानं पिगू यांनी सिद्धांतामध्ये अनेक दोष असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. सिद्धांताची प्रचिती येण्यासाठी अनेक गृहीत स्वीकारावी लागत असतात
आणि त्याची व्याप्ती एवढी मोठी असते की शेवटी तो सिद्धांत निरुपयोगी ठरतो. हा सिद्धांत स्थितिशील असलेला आपल्याला पाहावयास मिळतो, कारण दोन देशामध्ये आर्थिक आणि व्यापारी संबंध बदलत असतात. या घटकाकडं सिद्धांतानं दुर्लक्ष केल्याची टीका पिगू यांनी केलेली आपल्याला पाहावयास मिळते. अशा पद्धतीनं प्रामुख्यानं हा जो सिद्धांत आहे, या सिद्धांतावरती मोठ्या प्रमाणामध्ये ज्या टीका आहेत त्या टीका केल्या गेलेल्या आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी आपण क्रयशक्ती समता सिद्धांत, विनिमय दर याबाबतची जी चर्चा आहे ही चर्चा केलेली आहे. धन्यवाद.